पल्लवीला सांग हा व्हिडिओ ओपन कर म्हणून. इथे म्यूट नाही करता येत ना आपल्याला आपला आवाज. नाही पकड जरा आहे. ठेव इकडे असं. मी करतो. तू नको ना करू. एक सेकंद. हे बघ आली ना माझी. हो आली. तसं ताईला सांग ना करायला. हां तेच मगाशी नव्हती आली ना अशी. नाही टेम्पररी इश्यूज होते टेम्पररी. हां मे बी. आय कॅन सी यू. ओके ताईचा मेसेज आलाय. आय कॅन सी यू. ताई तुला खाली एक असं ग्रीन कलरचं साईन दिसतंय का, ज्याच्यात तू रिक्वेस्ट पाठवू शकतेस. हे पाठव ना. अरे हे मी पाठवते ताईला. ते नाही रिक्वेस्ट. मी दरवेळेला हेच करते. अरे हे बघ इनवाईट. दुसरं काय आहे? एक मिनिट. तेच आहे सेम इनवाईट. नाही तुझा खाली काही ऑप्शन नाही दिसत आहे. आय एम नॉट गेटिंग द रिक्वेस्ट टू जॉईन. नाही ताई खाली एक तुझ्याकडे आयकॉन आला असेल माझ्या लाईव्हवर आल्यानंतर की रिक्वेस्ट टू आय थिंक हां असं ग्रीन कलरचं साईन असेल त्याच्यात तू रिक्वेस्ट पाठवू शकतेस मला इन हे करण्याची म्हणजे ॲड होण्याची. तर तसं काही दिसतंय का? नाही दिसत आहे. ओके आली आहे ताई. मगाशी पण ॲडिंग आलं होतं आणि कॅन्सल झालं. येस माफ करा आज खूपच तांत्रिक अडचणी येत आहेत, पण सगळ्याचा शेवट गोड तसा आज आपण शिरा का होईना आपण कनेक्ट झालोय. हाय ताई. अगदी मी आज काही जास्त बोलणार नाही. आपण तुझ्या आज परफॉर्मन्सला सुरुवात करूया.
वा, खूप सुंदर, खूप सुंदर. थँक्यू थँक्यू. एकच मिनिट. हो हो हो. मला असं वाटतं हे मल्लरी हे नृत्य ताईनी जी मला माहिती दिली त्याच्यावरूनच मल्लरी हे हा जो प्रकार आहे तो संगीत रचनेचा प्रकार आहे आणि गावातून जेव्हा पालखी फिरत असते तेव्हा हे केलं जातं. ताई माझं काही चुकत असेल तर मला नक्की सांग. आणि तेव्हा हे केलं जातं आणि अगदी स्लो स्पीड टू फास्ट स्पीड म्हणजे अगदी संथ गती ते जलद गती अशा ह्याच्यात हा प्रवास असतो त्या पालखीचा आणि त्याच्यावर हे नृत्य केलं जातं. तर खूपच छान असं हे हा नृत्य प्रकार आहे. मला खूप आवडलं, एकदम प्रसन्न वाटलं. म्हणजे मी हे बघताना विसरून गेले की आपल्याला अर्धा तास माझा इतका आला कनेक्ट होण्यासाठी. ओके. ताई विचारायचं की नटुमंगम हे ह्याविषयी आम्हाला एक्सप्लेन करशील का? कारण मला असं वाटतं भरतनाट्यमचा तो महत्वाचा भाग आहे. तर ह्याविषयी आम्हाला थोडी माहिती दे ना. येस. नटुवंगम म्हणजे ऍक्च्युली जेव्हा परफॉर्मन्स होतो
तेव्हा आपल्या म्हणजे नर्तिकेच्या उजव्या बाजूला सगळा ऑर्केस्ट्रा बसलेला असतो. तिथे पहिल्यांदा मृदंगिस्ट असतात, त्याच्यानंतर गुरु बसतात म्हणजे नटवनार बसतात, त्याच्यानंतर मग गायक बसतात, मग कोणतंही जे सूरवाद्य असतं व्हायोलिनिस्ट किंवा बासुरी किंवा हो 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 म्हणजे मला येतंय. हा हा म्हणजे प्रेक्षकांपैकी जर आम्हाला जर सांगितलं की आमचा आवाज येतोय का, तर म्हणजे मग पुढे जायला हरकत नाही. बरोबर. ओके. तर नटवंगम म्हणजे नर्तिका जे करत असते, पदन्यास बेसिकली जो करत असते, त्याला तशीच्या तशी साथ संगत देणं म्हणजे गुरु तिला सपोर्ट करत असतो, त्याला नटुवंगम म्हणतात. म्हणजे बेसिकली आता मी हे मुद्दामून दाखवायला काढलेले आहेत, हे ताळम म्हणतात त्याला. ताळम म्हणजे नटवनार ताळम वाजवतो आणि जे शोल्लू म्हणतो, आता जे कथकमध्ये तुम्ही बोल म्हणता त्याला आम्ही शोल्लू म्हणतो, म्हणजे कर्नाटक म्युझिकमध्ये शोल्लू म्हणतात. तर शोल्लूचं पढंत करणारा नटवनार, आणि तो जे करतो त्याला नटुवंगम म्हणतात. आणि त्याच्यामुळे एक त्याच्यामुळे एक वेगळी रंजकता निर्माण होते कार्यक्रमात, कारण काय त्याला एक विशिष्ट आवाज आहे, म्हणजे ताळमला. म्हणजे हा जर का तू ऐकलास तर तो जो सूर आहे तो त्या सगळ्या वाद्यांमध्ये उठून दिसतो किंवा उठून ऐकू येतो. आणि मग जो काही पदन्यास होतो तो या वाद्यावरती, या ताळमवरती वाजवला जातो आणि त्याच्या बरोबरीने बोल म्हटले जातात. त्यामुळे ते जे आहे, आणि पूर्ण म्हणजे लयीचा जो कंट्रोल असतो तो नटवंगमच्या माध्यमातून राहतो, म्हणजे नटवनार तो ठेवतो आणि सगळ्यांना एकत्र बांधण्याचं काम हे नटवनारचं असतं. म्हणजे वादक आणि नर्तिका यांचा समन्वय जो साधला जातो तो नटवनार यांनी साधला जातो. बहुतांशी वेळा ते गुरु असतात, कारण काय त्यांना पूर्ण रचनेचा क्रम माहिती असतो किंवा पूर्ण रचनेचा जो काही ओघ असतो तो माहिती असतो, त्यामुळे बहुतांशी वेळा ते गुरु असतात. आणि हे या ताळम या वाद्याच्या बरोबर शोल्लू म्हणणं याला नटुवंगम म्हणतात. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी त्यात वेगळे वेगळे स्ट्रोक्स आहेत, काही वाजवतात किंवा वेगवेगळे सगळे पदन्यासाचे जे जे घात करतो आपण ते सगळे ताळमवरती वाजवतात, त्याला नटवंगम म्हणतात. आम्हाला काही बोल ऐकवशील का, की म्हणजे नक्कीच असे नक्कीच वेगळे जसे नक्कीच. असतात तर ते आम्हाला बरोबर. आवडेल ऐकायला. नक्कीच. आता बहुतांशी वेळा यात म्हणजे हे पण पूर्ण शास्त्र शुद्ध पद्धतीने शिकवलं जातं ऍक्च्युली. त्यात 4 स्ट्रोक्स आहेत बेसिकली. एक हा ओपन आहे, हा क्लोज आहे, म्हणजे ओपन हार्ड, ओपन सॉफ्ट असा, आणि हा क्लोज हार्ड आणि क्लोज सॉफ्ट असा. त्यामुळे पायाचे जसे आघात होतात, आता आम्ही तय्युम तत्त तय्युमता करतो जिथे फक्त टाच टेकवतो. समपाद जेव्हा पूर्ण पाय आपटला जातो तेव्हा पूर्ण हा असं वाजवलं जातं, जेव्हा फक्त टाच टेकवली जाते तेव्हा असं वाजवलं जातं. म्हणजे एक जर का जतीचं आपण एखादं उदाहरण घेतलं तर धलंगू तक दिकू तक तदी गिण तोम तत गदी गदी झुमता तकुंतरी कुकुंतरी किट टकी तत गदी गदी झुमतई तकुंतरी कुकुंतरी किट टकी तत गदी गदी झुमता तत गदी गदी झुमतई तत गदी झुमता तत गदी झुमतई तत गदी झुम तत गदी झुम ता तदी गिण तुमता तदी गिण तुमता तदी गिण तुमता. अशा पद्धतीने ते नरेट केलं जातं किंवा बोललं जातं. त्यामुळे ते एक खूप तर छान छान आहे. आणि होता की एकीकडे बरोबर ते वाचतेच बोल तू म्हणतेस खूप बरोबर दोन्ही छान मिळून आलाय आणि ते ऐकायला एवढं प्रसन्न वाटतंय खरंच. बरोबर ताई मग तर तू म्हणालीस की परफॉर्मन्सच्या वेळेला तर मला असं वाटतं की परफॉर्मन्स मध्ये सगळ्यात मोठा जो असतो तो अरंगेत्रम. म्हणजे बरोबर. तर अरंगेत्रमची मूळची जी कन्सेप्ट आहे त्याविषयी मला काय सांगते? अरंगम म्हणजे रंगमंच आणि एट्रम म्हणजे पहिलं पाऊल. त्यामुळे जेव्हा आपण रंगमंचावरती पहिलं पाऊल ठेवतो सादरीकरणाच्या दृष्टीने, तेव्हा त्याला अरंगेत्रम असं म्हटलं जातं. अरंगेट्रम ट्र येतो, अरंगेट्रम.
त्यामुळे पूर्वीच्या काळी गुरु शिष्य परंपरा होती, तेव्हा बहुतांशी वेळा पूर्ण आमचा जो मार्गमचा क्रम असतो तो पूर्ण शिकून त्याचा अभ्यास केल्याशिवाय रंगमंचावरती परवानगी नसायची सादरीकरणाची. त्यामुळे एकदा ती शिष्या पूर्ण तयार झाली या मार्गमच्या यानी, की मग तिचं पहिलं म्हणजे शी इज एबल टू परफॉर्म नाव हे पब्लिकली अनाउन्समेंट ती असते, ती अरंगेत्रमच्या माध्यमातून असते, की तेवढं तिचं आकलन झालेलं आहे आणि तेवढा रसास्वाद ती देऊ शकते प्रेक्षकांना. हे खूप महत्वाचं कारण आहे अरंगेत्रमचं. कारण काय तेवढी कपॅसिटी नर्तिकेमध्ये यायला पाहिजे, तरच ती तेवढ्या क्षमतेने रसिकांसमोर ते सादर करू शकते. म्हणजे आताच्या काळात तो सोहळा झालेला आहे किंवा मुलींचं वय न बघता अरंगेत्रम केलं जातं, पण रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची त्या नर्तिकेमध्ये ताकद आहे की नाही हे गुरु आणि नर्तिकेला स्वतःला कॉन्फिडन्स असल्याशिवाय अरंगेत्रम साधारणतः करायला नाही पाहिजे खरं तर. कारण काय खूप लहान वयात अरंगेत्रम केलं की फक्त तो सोहळा म्हणून होतो, जो त्या पूजेला किंवा त्या साधनेला योग्य होत नाही मग असं. आणि मग बरोबर. त्याच्या बरोबरीने पालकांच्या उत्साहात वेगवेगळ्या गोष्टी होतात, ज्याची मुळात समज नर्तिकेला किती आहे किंवा त्या शिष्याला किती आहे हे बघितल्याशिवाय अरंगेत्रम ची मजा नाही, म्हणजे तो आनंद मिळणार नाही त्यातनं नक्कीच. बरोबर बरोबर. म्हणजे मीही ऐकून आणि वाचूनच आहे या गोष्टी, की अरंगेत्रम जेव्हा होतं, तू म्हणतेस की जेव्हा पहिल्यांदा ती परिपूर्ण शिक्षण तिचं जेव्हा होतं तेव्हा तीच रंगमंचावर पहिलं पाऊल ठेवते. तर तेव्हा बरोबर गुरुपूजन करतात असं माझं बरोबर वाचनात तर ते बरोबर. गुरुपूजन पद्धतीचं असतं किंवा काय करतात नक्की म्हणजे अरंगेत्रम तेव्हा ऍक्च्युली नटराजाची पूजा केली जाते. गुरुपूजन म्हणजे काय ते मी आता जसं म्हटलं तसं पूर्वीच्या काळी गुरु शिष्य परंपरा होती, तेव्हा गुरु गृही राहून हे सगळं शिकलं जायचं. आणि तेव्हा आपण आताच्या कमर्शियल युगात फी घेतो तसं काही गुरुही अपेक्षा धरायचे नाहीत आणि शिष्यही शिकण्याच्या हेतूनच तिथे जायचे. त्यामुळे त्याच्यानंतर आपण जसं अभिनय दर्पणात पण शिकतो की एक मृदुता असली पाहिजे नर्तकीमध्ये किंवा एक श्रद्धा असली पाहिजे गुरुठाई, तर ती श्रद्धा व्यक्त करण्याची ती एक आपण म्हणू घटना असते अरंगेत्रम ही. त्यामुळे गुरुपूजन किंवा गुरुदक्षिणा ही अरंगेत्रमच्या वेळी असावी, पण ती तसं मार्गदर्शन गुरुनी पण करावं आणि कुठेही त्यात मी आता जसं म्हटलं तसं त्याच्या सोहळ्याचा किंवा खूप अवाजवी अपेक्षांचा हे नसावा. गुरुपूजन हे श्रद्धा व्यक्त करण्यासाठीच फक्त असावं असं मला वाटतं पर्सनली, की त्यात कुठेही इतर कोणत्याही भावनांचा स्पर्श होऊ नये त्या गोष्टीला. तर मग ते जे नातं गुरु आणि शिष्यामध्ये तयार होतं ते आयुष्यभर राहतं, ते फक्त त्या सोहळ्यापुरतं राहत नाही असं वाटतं मला पर्सनली. नक्कीच. नक्कीच. ताई म्हणजे जसं पूर्वी भरतनाट्यम हे फक्त तमिळ भाषेत सादर व्हायचं बरोबर आणि आता जे आपण बघतो तर हिंदी भजन किंवा मराठी भजन यासारख्या गोष्टी सुद्धा सहज नाचल्या जातात. म्हणजे मी तुझे जे बरोबर. बघितले तुझा भंग आणि पूर्णतः एक कार्यक्रम मी तुझा संपूर्ण मराठीमध्ये बघितला, तर ह्या सगळ्या गोष्टी भरतनाट्यम मध्ये ऍक्सेप्ट कशा झाल्या? मुळात म्हणजे आज तेच मी म्हणलं आपला थोडा गोंधळ झाला, त्यामुळे माझ्या गुरु उत्तराताई सुचेताताई यांना पहिल्यांदा मी वंदन करते. त्या बघत असल्या तर मला खूप छान वाटत असेल. पण आमच्याकडे सुचेताताईंकडनं इतकी छान परंपरा आलेली आहे ही सगळी. कारण काय त्यांनी मुळात शहाजी सरफोजी राजांच्या मराठी रचना या भरतनाट्यम मध्ये आणण्यासाठी तंजावर नृत्य प्रबंधासारखा मोठा प्रबंध लिहिला आहे आणि त्यात त्यांनी बरेच उल्लेख केलेले आहेत की सुमारे 300 वर्षापूर्वीपासून खरं तर तंजावर बंधूंनी शहाजी सरफोजी राजांनी मराठी रचनांचं खूप छान लेखन केलं आहे. म्हणजे साधारण 17व्या शतकाच्या उत्तरार्धापासनं ते 2.25 वर्ष शहाजी राजांचे वंशज तंजावरवरती राज्य करत होते.
आणि ते करत असताना फक्त राज्याचा सांभाळ न करता या सगळ्या कलांमध्ये त्यांनी स्वतः खूप इंटरेस्ट घेऊन त्याच्या रचना लिहिणं आणि नृत्यासाठी योग्य अशा रचना लिहिणं हा त्यांचा अभ्यास खूप म्हणजे ते खूप मोठं योगदान आहे. आणि इतक्या छान खरंच. रचना आहेत म्हणजे शृंगार पद आहेत छान. आणि शहाजीराजे सरफोजीराजे हे त्यागराजाचे भक्त असल्यामुळे शिवपार्वतीशी कनेक्टेड खूप सुंदर रचना त्यांच्या आहेत. म्हणजे काय जोग्याने वंचिले सारखी रचना आहे की ज्यात पार्वती शंकराला म्हणजे विप्रलब्धा नायिका आहे ती, तिला फसवल्यासारखं वाटतंय शंकराकडनं की मी शंकराकडे दागिने मागितले, मी दागिने पेटीत ते ठेवले, सकाळी उघडून बघते तर सर्प आहेत ती. म्हणजे अर्थातच आता शंकराचे दागिने म्हणजे ती सर्पच असणार, पण ती लढिवाळपणे मागतीये पतीकडे की मला तू दागिने दे, मला तू छान साडी दे, भूषण वस्त्र दे म्हणून म्हणताच म्या वस्त्र चटकनी सोडूनही दिले, म्हणजे त्यांनी पटकन दिलं सोडून. पण ते पार्वतीच्या लक्षात नाही आलं की त्याचं वस्त्र म्हणजे व्याघ्र चर्म असणार आहे. त्यामुळे सकाळी उठून ती आपली बघतीये तर ते खरखरीत वाघाचं कातडं लागलं. मला इतके सेन्सिटिव्हली त्यांनी खूप छान काव्य लिहिलेली आहेत. फक्त शृंगारपदच नाहीत तर भक्तिपद लिहिलेली आहेत, सर्व प्रकारची काव्य लिहिली. त्यामुळे आता हे लोकांसमोर केवळ आमच्या गुरु सुचेताताई यांच्यामुळे खूप छान पद्धतीने येत आहे. आणि गुरु स्मिता महाजन यांचाही मराठी रचनांचं लेखन खूप दांडगं आहे, खूप त्यांनी छान रचना लिहिलेल्या आहेत. त्यामुळे म्हणजे असं मराठी रचना होत्या पूर्वीपासनं, पण तेवढा ऑडियन्स मे बी कर्नाटक म्युझिकमुळे ओपन होत नव्हता, पण आता ऑडियन्स खूप ओपन झालाय भरतनाट्यम शैलीला पण. कारण का या वेगवेगळ्या रचना सुचेताताईंमुळे स्मिताताईंमुळे लोकांना बघायला पण मिळतात. मराठी रचना आहेत, हिंदी रचना आहेत. नक्कीच. तू सुद्धा काही खूपच जास्त काम करतेस ह्याच्यासाठी की सामान्य लोक की कशी आपल्याकडे म्हणजे कर्नाटकी म्युझिक म्हटल्यावर थोडी भाषा बदलते म्हटल्यावर काही लोक पटकन कनेक्ट होऊ शकत नाही. तर बरोबर. तूही तसं काम करतेस, म्हणजे मी स्वतः बघितल्या आहेत ह्या गोष्टी. आणि तुझं आणखीन एक महत्वाचं काम म्हणजे की तू स्पेशल चिल्ड्रन साठी खूप आता बरोबर. मुवमेंट थेरपी वगैरे ह्या तर त्याविषयी मला सांगशील का? आम्हाला आवडेल नक्की जाणून नक्की घ्यायला. नक्की. मुवमेंट थेरपी म्हणजे काय, बेसिकली हा विचार असा झाला की मुळात कोणतीही क्लासिकल डान्स स्टाईल त्याचं माध्यम आपलं शरीर आहे. त्यामुळे आपल्या शरीरावरती त्याचा पॉझिटिव्ह परिणामच होतो असं मला वाटतं पर्सनली, कोणत्याही शास्त्रीय नृत्याचा. आणि मग आपल्या शरीरावरती हा जर का पॉझिटिव्ह परिणाम होत असेल तर मग ज्यांना तो अधिक फायदेशीर आहे त्यांच्यासाठी जर का आपण त्या तंत्राने शिकवलं तर मग त्यांना तो फायदा होऊ शकतो. या दृष्टीने मी भरतनाट्यम थेरपी फॉर मेंटली चॅलेंज चिल्ड्रन हा विषय घेऊन PhD केलं. आणि त्यात मी वेगवेगळे आस्पेक्ट्स म्हणजे एक 7 ॲबिलिटीज तयार केल्या की साध्या साध्या गोष्टी आहेत. जसं आपण म्हणतो की आपण मुद्रा करतो, म्हणजे आपल्या जे स्नायू असतात हे वेगवेगळे त्याचं काम असतं ते सगळं. म्हणजे त्यामुळे त्या मुद्रा जर का त्या मुलांना शिकवल्या तर त्यांचे आपोआपच ग्रॉस आणि फाईन मोटर स्किल्स हे स्ट्रॉंग होणार आहेत. आता भरतनाट्यम मध्ये आपण बघितलं तर राईट लेफ्ट कोऑर्डिनेशन खूप आहे. म्हणजे एखादी मुवमेंट उजव्या बाजूला केली की तशीच्या तशी डाव्या बाजूला आपण करतो. त्यामुळे ते बरं. कोऑर्डिनेशन इम्प्रूव्ह होण्यासाठीही या मुलांना खूप मदत होते. तर वेगवेगळ्या त्या ॲबिलिटीज स्किल्स आहेत त्याच्यावरती भरतनाट्यमच्याच मुळात मी हालचाली शिकवून त्यांचा ॲनालिसिस केला की त्यांच्या या ॲबिलिटीजमध्ये काही सुधारणा होऊ शकते का. आणि लकीली ती सुधारणा एक वर्षभर प्रयोग करून झाली, याचा जास्ती मला आनंद झाला. कारण काय PhD मध्ये ऍक्च्युली कसं असतं, तुम्ही हायपोथिसिस दोन्हीकडनं मांडू शकता. म्हणजे मी अज्युम करते भरतनाट्यम हा उपयोग होऊ शकेल, पण तो झालाच पाहिजे असं जर का झाला नाही तर मला तेही मांडणं मला मोकळीक असते ती की नाही, मी असा असा प्रयत्न केला आणि मला अपेक्षित रिझल्ट झाले नाहीत असं. पण ते रिझल्ट ओके. आल्यामुळे मला खूप छान वाटलं. आणि आता मी विश्वास चॅरिटेबल ट्रस्ट ठाण्याच्या खूप मुलांना शिकवते. खूप छान मुलं रिस्पॉन्ड करतात त्या गोष्टीला. त्यामुळे खूप मजा येते म्हणजे त्या गोष्टी करताना. एक तर निरागस असतात खूप आणि नवीन काहीतरी शिकण्याची खूप जास्ती उत्सुकता असते त्यांच्यात.
नक्कीच, नक्कीच. अ, तू किती वर्ष साधारण ह्या मुलांना शिकवते आहेस? माझं सुरुवात ऍक्च्युली 2004 पासून झाली. म्हणजे माझं MA झाल्यानंतर मी पुण्याच्या लार्क आणि पुण्याच्या लार्क स्कूलमध्ये सुरू केलं ऍक्च्युली मी हे. आणि त्याच्यानंतर मग माझं PhD इथे जिद्द शाळेत मी मुलांना शिकवलं. त्यामुळे साधारण 2004 पासून या मुलांशी माझं म्हणजे की या मुलांना कसं शिकवता येईल किंवा काय पद्धतीने शिकवायचं, आता मी खूपच त्यांच्याशी छान मोकळेपणाने जास्ती शिकवू शकते. कारण काय आहे, की आपण जसं क्लासमध्ये पण एखाद्या मुलीला खूप वेळा सांगावं लागलं, की मग कुठेतरी आपल्याला असं वाटतं, की अरे तेवढं रिस्पॉन्ड होतंय त्याला असते. बरोबर. त्यामुळे हा पेशन्सचा खूप भाग आहे. आणि म्हणजे मला माझ्या स्टुडंट्स पण सगळ्या म्हणतात, की तू इतकी पेशंट कशी काय आहेस? पण आपल्याला जर का द्यायचं असेल तर आपल्याला पेशंट राहावं लागतं तेवढं. आणि ते नक्कीच. मुलं करतात. म्हणजे आता ऑलमोस्ट 10 पेक्षा जास्ती वर्ष झाली. पण मला खूप आनंद मिळतो या गोष्टींमध्ये. बरं, माझा आणखीनच ह्याच्याच संबंधात प्रश्न आहे, की जेव्हा नॉर्मल मुलींना, जेव्हा तुझ्या क्लासला ज्या सगळ्या मुली येतात त्यांना शिकवतेस, तो तुझा अनुभव आणि ह्या स्पेशल चाइल्डना जेव्हा तू शिकवतेस तर त्यांच्या बरोबरचा तुझा अनुभव, आम्हाला दोन्हीतला फरक पण आणि त्या दोन्ही मधला तुझे वेगवेगळे अनुभव पण ऐकायला आवडतील. फरक खरं तर मी करत नाही. म्हणजे अगदी मोकळेपणाने सांगते मी. आणि दोन्हीकडे मला या मुलांना शिकवते तेव्हा मी जेव्हा माझ्या क्लासमध्ये म्हणजे दोन्ही माझेच क्लासेस आहेत, पण नॉर्मल मुलींना जेव्हा शिकवते तेव्हा उलट मायन्यूटली मला ऑब्झर्व करावं लागतं, की जसं मी स्पेशल मुलांचं ऑब्झर्व करते तसं मी माझ्या नॉर्मल मुली ज्या आहेत त्यांचंही ऑब्झर्वेशन करते, की कोणात काय चांगलं आहे ते. आणि शिकवण्याच्या बाबतीत जर का फरक म्हटलीस तर थोडी त्यांची ग्रास्पिंग लेवल कमी असते. त्यामुळे सारखं करून दाखवणं आणि तितक्याच उत्साहाने करणं आणि न ओरडता करणं, हे दोन फॅक्टर्स जे माझे नॉर्मल क्लासमध्ये कधी कधी मी ओरडते, म्हणजे की तुम्हाला लक्षात कसं येत नाहीये, तुम्ही प्रॅक्टिस करायला पाहिजे. हा भाग स्पेशल मुलांच्या बाबतीत अजिबातच होत नाही माझ्याकडनं. कारण काय, त्यांना तेवढा सपोर्ट लागतो हे मला माहिती आहे. आणि बरं. मुळात दोन गोष्टी आहेत, की त्यांचं कुठेही प्रेझेंटेशन जरी असलं तरी ते खूपच एन्थुझियास्टिकली करतात. कारण काय, तिथे कुठेही कॉम्पिटिशन किंवा मला काहीतरी हा भावच नसतो अजिबात. त्यामुळे ते खूप जास्ती इनोसेंटली करत असतात. आणि छान ते रेसिप्रोकेट पण छान करतात खूप. नॉर्मल मुलींचं थोडं कधीतरी कॉम्पिटिटिव्ह हे होतं, कधीतरी इतर गोष्टी असतात. मी असं म्हणत नाही, पण अकॅडमिकली जी प्रेशर्स असतात ती स्पेशल मुलांना थोडी कमी असतात. त्यामुळे निरागसपणे त्यांना मोकळेपणाने क्लासला येणं आणि शिकवणं हे होऊ शकतं त्या क्लासमध्ये जास्त. बरोबर. मगाशी जसं तू म्हणालीस की गुरु शिष्य परंपरा, तर ह्याविषयी म्हणजे नक्की गुरु शिष्य परंपरा ही नक्की कशा प्रकारे आहे हे आम्हाला सांग ना. अशा प्रकारे आहे म्हणजे मी पण म्हणजे पूर्वीच्या काळी जी होती, की गुरुकडे राहून सगळं करायचं ही पद्धती. आणि आता पण मला असं वाटतं आपल्या नृत्य क्षेत्रात किंवा शास्त्रीय कलांच्या क्षेत्रात हा. फक्त गुरुकडे राहणं, हा म्हणजे जाऊन राहणं हा भाग फक्त होत नाही असं मला वाटतं पर्सनली. बाकी जर का आपण बघायला गेलो तर आपल्या गुरुचा आपल्यावरती इतका इम्पॅक्ट असतो, की ती परंपरा अजूनही आपण जोपासली असं मला वाटतं स्वतःला. म्हणजे सॉरी, तेव्हा खूप मला छान वाटतं. कारण काय, तो इम्पॅक्ट जो असतो ताई, गुरुवरचा, गुरुचा. परत एकदा सांगता येईल, कारण आय थिंक नक्की थोडंसं नक्की डिस्कनेक्शन झालं होतं. नक्की नक्की. मी म्हणते की गुरुचा इम्पॅक्ट नकळत आपल्यावरती इतका होतो. म्हणजे नृत्य कलेमध्ये तर आपण बघतो की तो नकळत असतो आणि ते संस्कार असे नकळत आपल्यात झिरपत असतात. म्हणजे मी आता तेच नक्कीच. सांगत होते की मला जेव्हा कोणी म्हणतं की तू उत्तराताईसारखी, म्हणजे माझी जी सुरुवात पहिली गुरु म्हणजे जिने माझं अरंगेत्रम केलं, जिने मला पहिला तट्टाडो शिकवला, ती
तिच्यासारखी तू नाचतेस, तेव्हा मला इतका प्रचंड आनंद होतो. आणि मग जेव्हा आता माझ्या स्टुडंट्स क्लासेस घेतात आणि त्यांना कॉम्प्लिमेंट्स मिळतात की नाही तुम्ही खूप पेशंटली शिकवता, म्हणजे ही परंपरा जी आहे ती चालू आहे आपल्या क्षेत्रांमध्ये. फक्त नक्कीच. राहणं हा भाग होत नाही, एवढंच फक्त होतं. पण बाकी आपण हळूहळू सगळे संस्कार आपल्या गुरूंचे घेत असतो आणि तेच घ्यावेत असं मला वाटतं पर्सनली. खरंच खरंच. जसं शास्त्रीय नृत्याची जी बैठक होते तर ती म्हणजे ती कशा स्वरूपाची होते आणि त्याचा आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वावर होणारा परिणाम कसा असतो? शास्त्रीय नृत्याची बैठक होते ही सगळ्या बाजूंनी होते असं मला वाटतं. म्हणजे मानसिक, शारीरिक आणि जर का आपण पुढे जाऊन विचार केला तर आध्यात्मिकही. म्हणजे फक्त मनावरती संस्कार होतात किंवा शरीरावरती होतात असं नाही, तर एक जी आपली विचारसरणी होते ती, मला असं वाटतं की जर का विचारपूर्वक आपण त्या गोष्टीचा अभ्यास केला तर ती हळूहळू शुद्ध होत जाते. कारण काय, जसं आपण अभिनय करताना जर का आपण त्या कॅरेक्टरशी एकरूप झालो नाही तर आपण ते कॅरेक्टर तितकं छान वठवू शकत नाही आणि रसास्वाद मिळत नाही. तसं हे लॉजिक जे आहे ते मला असं वाटतं हळूहळू शास्त्रीय कलेमध्ये हे लॉजिक आपण सगळ्या गोष्टींमध्ये अप्लाय करायला लागतो. की एखादी गोष्ट मला पटत नसेल तर ती पोलाइटपणे सांगणं हे मला ऍज अ डान्सर पटकन जमू शकतं. कारण काय, तो विचार आपल्यामध्ये यायला लागतो की म्हणजे एक डिस्क्रिमिनेशन किंवा एक आपल्या पर्सनॅलिटीतनं जे निघतं ते खूप ग्रेसफुली निघायला लागतं. म्हणजे आपोआपच होतं ते. हे आतापर्यंत मी कोणतीच लकीली डान्सर अशी बघितली नाही की ती प्रचंड म्हणजे खूपच म्हणजे काय म्हणतो आपण व्हायलंट आहे किंवा खूप बोलायला लाऊड आहे असं नाही. त्यामुळे हे जे बदल होत जातात पर्सनॅलिटीत, विचारसरणीत, आणि जसं आपण म्हणतो की खूप जण म्हणतात सारखं तुम्ही श्रीकृष्ण आणि शंकराचं आणि राधेचं का करता, पण या शक्ती आहेत असं मला वाटतं आणि त्या शक्तींमुळेच हे सगळं चालू आहे. त्यामुळे ते नकळत संस्कार पण आपल्यात. ते दिसत नाही पण आपण त्या गोष्टी फील करू शकतो, आपण त्यांच्याशी कनेक्ट बरोबर होऊ शकतो करताना. त्याच्यामुळे मे बी बरोबर आपण ठामपणे कधी ह्यावर उत्तर नाही देऊ शकणार, पण जो जो व्यक्ती ती गोष्ट फील करेल तो तो एक्झॅक्टली अनुभव दांडगा आणि खूप छान बरोबर असणार आहे, अविस्मरणीय असणार आहे नक्की. बरोबर बरोबर त्याच्यामुळे सारखं का करतात तर ह्याचं खरं उत्तर देणं मला वाटतं कठीण आहे. म्हणजे आणि हे सगळ्याच नृत्यशैलींमध्ये घडतं, कारण सगळ्याच नृत्यशैलीमध्ये श्रीकृष्ण नक्कीच महादेव नक्कीच किंवा हो देवी ह्या गोष्टी घेतल्या जातात आणि नक्कीच तिथूनच मला असं वाटतं आपल्याला प्रत्येक वेळेला प्रेरणा आणि शक्ती अशा दोन्ही गोष्टी मिळत असतात. 100% 100% त्याच देवतांकडूनच ही कला, ही एक गोष्टच मुळात देवतांकडून आपल्याकडे आलेली आहे म्हटल्यावर बरोबर त्यांचा उल्लेख न होणं हे होऊच शकत नाही. होऊच शकत कुठच्याही नाही, खरंय. अगदी कर्नाटकी गायन किंवा कर्नाटकी नृत्य किंवा आणखी वादन किंवा शास्त्रीय नृत्य, कुठच्याही गोष्टी किंवा हिंदुस्थानी वोकल ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बंदिशा, ठुमऱ्या ह्या सुद्धा सगळ्या गोष्टींमध्ये कुठे ना कुठेतरी देवतांचं वर्णन, येतात देवतांविषयी माहिती, स्तुती ह्या गोष्टी येतच असतात. तो बरोबर मला असं वाटतं कला किंवा नृत्य किंवा कुठची कला आणि देवता ह्या काही वेगळ्या नाहीयेत. म्हणजे नाहीये. हा प्रश्न मुळात मुळात मला असं वाटतं ना की कला ही बनलीच आहे त्याच्यासाठी. म्हणजे त्या शक्तीशी तुम्ही तादात्म्यता पावण्यासाठीच कला बनलेली. त्यामुळे तुम्ही जर का त्या शक्तीचं, जसं आपण म्हणतो आरती, आपण आर्ततेने जर का त्याला बोलवलं नाही तर ती शक्ती तुमच्याकडे येणार नाही. त्यामुळे ते तितकं सिंपल नक्की लॉजिक आहे असं आहे ते. म्हणजे नक्की. सध्याच्या काळात जर काही बघितलं, आपण मगापासून म्हणतोय की गुरु शिष्य परंपरा वगैरे आपण म्हटलं की जे गुरुकडे राहून शिक्षण घेतो किंवा आत्ताही जरी गुरुकडे राहत नाहीयेत पण तरी बाकी गोष्टी बदललेल्या नाहीयेत फारशा. तर पण बरोबर सध्याच्या काळात आपण असं बघतो की शास्त्रीय कला आणि बॉलिवूडचा इम्पॅक्ट
हा खूपच जास्त बरोबर. आपल्याला बघायला मिळतो. तर त्याविषयी काही तू बोलशील का, की म्हणजे नक्की हा नक्की. काय इम्पॅक्ट, म्हणजे मला असं वाटतं कथ्थकमध्येही बघायला मिळतो आणि भरतनाट्यम, मी सगळ्याच कलांमध्ये हा इम्पॅक्ट बघायला मिळतो, की बॉलिवूडच्या गोष्टींकडे जास्त ओढ असते सगळ्यांची आणि मग बरोबर. शास्त्रीय थोडं मागे पडतं, जरी शास्त्रीयचं शिक्षण घेत असलो तरी सुद्धा. तर मग बरोबर. तुझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवांचा अ, काय तुझा अभ्यास आहे बरोबर. ह्याच्या विषयीचा? मुळात मला असं वाटतं की आता जे इन्स्टंट झालेलं आहे ना सगळं, त्याच्यामुळे हा थोडा परिणाम होतोय असं मला वाटतंय. म्हणजे सगळं खूप पटकन यायला पाहिजे किंवा शिकायला, म्हणजे आता माझ्याकडे पण क्लासमध्ये जेव्हा येतात मुली, तेव्हा खूप, आता तर मी खूप स्ट्रेटली उत्तर द्यायला लागली की मी प्युअरली क्लासिकल शिकवते आणि तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही जॉईन व्हा असं. पण बॉलिवूडचं काय आहे, म्हणजे बॉलिवूडला पण श्रम आहेत खरं तर, असं नाहीये की श्रम नाहीयेत. पण ते तेवढ्यापुरते आहेत, तुम्ही तेवढ्या नृत्यापुरते श्रम घ्या आणि मग तुम्ही नंतर ते नृत्य विसरलात तरी काही हरकत नाही. तसं शास्त्रीय नृत्याचं नाहीये. त्याला एक अ ब क ड ची जी एक बैठक आहे ती खूप वेगळ्या पद्धतीची आहे आणि त्याला बरोबर. लागणारे श्रम जे आहेत, आता विशारद अलंकार जरी करायचं असेल तरी तुम्हाला जवळपास 7-8 वर्ष त्या गोष्टीचा रियाज करावा लागतो. आता विशारदला आपण जेव्हा बरोबर. मंच प्रदर्शन होतं तेव्हा तुम्हाला आधीच्या रचना व्यवस्थित आल्या पाहिजेत. असं नाही की तुम्ही एक रचना शिकलीत आणि विसरून गेलात मग ती रचना, असं होत नाही. पण आताचा जो ओढा आहे तो त्या इन्स्टंट याच्यामुळे किंवा ग्लॅमरमुळे, की जे आता आपण थोडं थोडं क्लासिकल डान्समध्ये बघतो, पण ते ग्लॅमरचं ते त्याच्यासाठी बनलंच नाही ऍक्च्युली. क्लासिकल डान्स हा दुसऱ्याला ती अनुभूती देण्यासाठी बनलेला आहे. त्यामुळे बॉलिवूड हे इन्स्टंट फूड आहे असं म्हणेन मी. आणि आपण शास्त्रीय नृत्य हे पंचपक्वान्नांचं ताट आहे जे तुम्ही खाऊन जिरवायला पाहिजे. म्हणजे नुसतंच खाऊन उपयोग नाही, पण ते जिरवून परत तुमची तब्येत छान राहिली पाहिजे आणि प्रसन्नता असली पाहिजे. त्यामुळे लोकांनी, आणि मुळात मला असं वाटतं ना, शास्त्रीय नृत्याची तुम्हाला बैठक असली की तुम्ही कोणताही डान्स ग्रेसफुली करू शकता. मग तुम्ही 7-8 वर्ष नक्की. शास्त्रीय नृत्य शिका आणि मग तुम्ही बॉलिवूडचा एखादा डान्स करा, नक्कीच तुम्हाला तो जास्ती ग्रेसफुली घेईल, यात काहीच वाद नाही. म्हणजे बरोबर. खरंय, खरंय. मी प्रेक्षकांना विनंती करेन, तुम्हालाही असे काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. कारण प्रश्न विचारल्याने तुम्हाला नक्कीच नवीन माहितीच मिळणार आहे. जशी मी आज नवीन नवीन माहिती घेते ताईकडून, की मलाही अनेक गोष्टी माहित नव्हत्या. ताई, भरतनाट्यम मध्ये विविध गोष्टी केल्या जातात, तिल्लाना वगैरे. तर ह्या वेगवेगळ्या बरोबर. प्रकारांविषयीची थोडी माहिती देशील का? की नक्की नक्की सांगते. मुळात भरतनाट्यमचा जो एक मार्गम म्हणून क्रम असतो, रचनांचा क्रम असतो, ती मार्गमची कॉन्सेप्ट अशी आहे की तुम्ही देवळात जसं पायऱ्या चढून जाता आणि मग देवाच्या गाभाऱ्यात तुम्ही शिरता. आता दक्षिण प्रांतात आपण बघितलं तर आधी एक सभा मंडप येतो आणि मग खाली उतरून तुम्हाला गाभाऱ्यात देवाचं दर्शन होतं. त्या पद्धतीने हा रचनांचा क्रम पूर्ण डेव्हलप केलेला असतो. म्हणजे आलारिपू ही पहिली पायरी आहे जिथे नुसते बोल आणि छोट्या छोट्या हालचाली असतात. मग जतिस्वरम येतो, त्यात स्वरांचा सहभाग होतो. त्याच्यानंतर शब्दम येतो, ज्यात शब्दांचा सहभाग येतो. मग वर्णम, असं करत करत तिल्लाना हा त्याचा पीक आहे. म्हणजे तिल्लानात ऍक्च्युली आम्ही असं म्हणतो की देवाचं तुम्हाला दर्शन झालेलं आहे आणि तो आनंद तुम्ही व्यक्त करताय तिल्लानामध्ये. त्यामुळे आणि मग नंतर भक्तिपद येतं की जिथे तुम्ही देवाशी एकरूप होता. म्हणजे ही कॉन्सेप्ट साधारण मार्गमची आहे की एक एक पायरी चढत चढत तुम्ही देवापर्यंत पोचायचं आहे आणि मग शांतरसाची अनुभूती तुम्ही अनुभवायची आहे आणि प्रेक्षकांनाही ती द्यायची आहे. बरोबर. खूप इतकं सुंदर आणि कमी शब्दात सांगितलं, की प्रत्येक पायरी चढायची आणि मग गाभाऱ्यात जायचं. वा, खूप सुंदर. खूपच अ, असं एकदम इथे बसलं ते वाक्य माझ्या. सर्वेश्वर देशपांडेंनी म्हणाले, की एखादा मराठी अभंग नृत्य करून दाखवता येईल का? अरे बापरे. अगदी एखादं कडवं, एखादी झलक सुद्धा चालेल. हम्म.
म्हणजे ते हा आहे ना घनु वाजे गुण गुण वारा वाहे ऋण जुण तो त्यात विरहिणी दाखवलेली आहे. तर त्यात ऍक्च्युली मला आता शब्द पूर्ण आठवत नाहीयेत खरं तर. जे शब्द आठवत आहेत तो करते म्हणजे मग जास्ती सोपं जाईल हो. ते. एक मिनिट थांब हं जरा. जायचं जरा बंद करते आणि म्युझिक मी करून दाखवते. मी गाणं हो लावते आणि करून दाखवते. हो, चालेल चालेल, क्या बात हा आहे. आणि आपल्याकडे वेळ आहे ना म्हणजे हो हो हो, हा काहीच काहीच वेळ प्रॉब्लेम त्याला नाही. काही सुचत नाही. त्याच्यामुळे जितका हवा तितका वेळ. बरोबर. एकच मिनिट थांब. ऐकू येतंय का ग? हो, ऐकायला येतं. वा,
अगदी फरमाईश आली आणि अं, मला माहितीये की किती लगेच त्या गोष्टी करणं. कदाचित डिस्कनेक्ट झालाय कॉल. पुन्हा कनेक्ट करायचा प्रयत्न करूया. आणि मला दरवेळी हा अभंग ऐकताना असं चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, म्हणजे जे आपण पदांमध्ये या हे करतो संचारी, तसं पूर्णपणे त्यात वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वरांनी. आणि इतका सुंदर अभंग आहे तो की आता त्या याचं दर्शन व्हावं मला. विरहिणी पूर्णपणे त्यांनी इतकी छान हे केलेली आहे. खरंच खरंच खूपच सुंदर. ताई एक भरतनाट्यम हा किंवा कुठचीही नृत्यशैली प्रोफेशनली त्या कलेकडे बघणं हे ह्या काळात किती होतंय किंवा किती व्हायला हवं म्हणजे सध्याच्या काळात? असं तर परत डिस्कनेक्ट झालाय. आवाज येतोय आता ऐकायला? हो, येतोय येतोय. येस. मगाशी मी प्रश्न केला, मी पुन्हा एकदा रिपीट करते की आताच्या काळात कलेकडे प्रोफेशनली बघणं हे किती होतंय आणि किती व्हायला हवं असं तुला वाटतं? मला असं वाटतं खूपच व्हायला पाहिजे. म्हणजे खूप आता खरं इतका स्कोप आहे, म्हणजे इतकी कॉलेजेस वाढलेली आहेत, त्यात आर्ट, फाईन आर्ट्स म्हणजे परफॉर्मिंग आर्ट शिकवलं जातं. पण अजूनही पालकांचा किंवा सोसायटीचा दृष्टिकोन असा नाहीये की कलेमध्ये तुम्ही खूप अभ्यास करू शकता. मुळात त्यात अभ्यास आहे हाच दृष्टिकोन नाहीये. त्यामुळे तो दृष्टिकोन जो आहे तो बदलायला पाहिजे असं मला वाटतं. आणि एक प्रोफेशनली तुम्ही कलेचा शास्त्रीय शुद्ध पद्धतीने अभ्यास करू शकता, हेही लोकांना अजून कळलेलं नाहीये, तेवढा अवेअरनेस नाहीये असं मला वाटतं. हे लोकांनी त्याच्याकडे बघायला पाहिजे. म्हणजे मध्ये मी
मुंबई युनिव्हर्सिटीत गेले होते तेव्हा तिथे पण मला 2-3 जणांनी विचारलं असं काही असतं का, म्हणजे असं तुम्ही MA PhD करू शकता का, या पद्धतीने रिस्पॉन्स येतात. म्हणजे आणि मी स्वतः PhD झाली आहे त्यामुळे मी ठामपणे सांगू शकते की हो तुम्ही करू शकता PhD आणि त्यात अभ्यास पूर्णता खूप आहे. हे सांगावं लागतं लोकांना. आणि पालकांचाही दृष्टिकोन जो असतो की क्लासमध्ये ज्या विद्यार्थिनी येतात त्यांनाही म्हणजे डान्स इज ऑलवेज अ सेकंड प्रायोरिटी. म्हणजे आता परीक्षा आहे ना, तू डान्स क्लासला जाऊ नकोस, हा अप्रोच जो पालकांचा आहे तो थोडा पालकांनी बदलला पाहिजे असं मला वाटतं. कारण काय डान्समधनं जी एनर्जी मुलींना मिळते ती खूप वेगळ्या स्वरूपाची मिळते. त्यामुळे ते जे तो जो अनुभव किंवा ते जे आपण म्हणू की आपण म्हणू एक फ्रेशली परत तुम्ही अभ्यास करू शकता, हा दृष्टिकोन पालकांनी पण हे केला पाहिजे. म्हणजे मी तर माझ्या पालकांना जास्ती हे करीन की त्यांनी 10वीची परीक्षा झाल्यानंतर मला माझं अरंगेत्रम केलं. म्हणजे 10वीचा तू परीक्षा पण दे आणि अरंगेत्रम पण कर. त्यामुळे माझी 10वीची परीक्षा झाल्यावर अरंगेत्रम झालं होतं. म्हणजे इतकं आधीपासून सपोर्ट करून हे केलेलं आहे. आणि म्हणूनच आज मी केवळ त्यांच्या सपोर्टमुळे, घरच्यांच्या सपोर्टमुळे मी PhD करू शकले. मला सासरकडनं पण खूप छान सपोर्ट आहे. त्यामुळे माझे PhD ऍक्च्युली सासरी लग्न झाल्यावरतीच माझी PhD झाली म्हणजे खरं तर. त्यामुळे आई बाबांनी बीज रुजवलं आणि ते सासरनी छान वाढवलं असं झालेलं आहे. पण तो अवेअरनेस नक्कीच असायला पाहिजे. आणि मला तर मी माझ्या सगळ्या स्टुडंटना सांगते तुम्हाला माझ्यासारखं माहेर तर आहेच पण माझ्यासारखं सासर पण मिळायला पाहिजे, म्हणजे मग ही कला पुढे जाणार नक्की. आणि तुम्ही त्यात ऍडिशन करत राहा. नुसतं शिकणं हा भाग नाहीये, पण त्याच्यावरती विचार मंथन झालं पाहिजे आणि कॉन्ट्रीब्युटिंग तुमचे विचार असले पाहिजेत या सगळ्या गोष्टींमध्ये. नक्कीच नक्कीच. आपल्याला शिकायला येणाऱ्या मुलींमध्ये सुद्धा असं बघायला मिळतं जेव्हा क्लासला मुली येतात, काही फक्त छंद म्हणून शिकायला येतात आणि काही खरंच मनापासून त्याच्यात अभ्यास करतात किंवा आपण म्हणून रियाज करतात त्याचा आणि प्रत्येक वेळेला आपल्या समोर बरोबर. येऊन ते उभे राहतात. एक काही जणी प्रोफेशनल गोष्टी म्हणून बघतात त्याच्याकडे, तर फक्त काही आज आले तर आले असे मी छंद म्हणूनच जाते ना, बाकी नाही गेले तरी काही मला कोणी काही बोलणार नाही असा वगैरे विचार घेऊन बरोबर. स्वतः येतात. तर या दोन्ही गोष्टी मला वाटतं की सगळ्याच क्लासमध्ये बघायला मिळतात सध्या. तर नक्कीच ह्या विषयी नक्कीच काय तुझं मत आहे ते नक्कीच. सांग. मी तेच म्हटलं प्रत्येक मुलीला ना अभ्यासपूर्वक नजरेनेच बघावं लागतं खरं सांगायचं तर. आणि मला वाटतं हे नृत्य शिक्षिकेचं काम आहे की योग्य गुण त्यातनं तिचे बाहेर काढणं आणि जे अयोग्य आहे ते तिथल्या तिथे थांबवणं. म्हणजे फक्त छंद म्हणून करणार असलीस तरी तुला प्रॅक्टिस करावी लागणार आहे. म्हणजे तू बाकी ठीक आहे पण असं जेव्हा तुम्ही क्लासमध्ये उभं राहता तेव्हा प्रॅक्टिस करून उभं राहा, म्हणजे तुम्हाला पण छान वाटेल. कारण काय शेवटी या सगळ्याचा आनंद घेणं आणि देणं हा जो भाग आहे तो खूप महत्वाचा आहे. त्यामुळे त्याच्याशिवाय तर काहीच होऊ शकत नाही. नक्कीच नक्कीच खरंच. मला असं वाटतं की हे पालकांनीही समजून घ्यायला हवं की म्हणजे बऱ्याचदा असं होतं की घरी नाचायचं नाही किंवा घरून फारसा कधी ह्या गोष्टीला सपोर्ट नसतो की डान्स क्लास आहे ना ते एक्स्ट्रा मध्येच आहे ना, मग ते बरोबर. सगळ्या अभ्यासाला बस म्हणजे ही तर गोष्ट मी अगदी हमखास सगळ्या घराघरात बरोबर. बघते. घरात हे झालेलं आहे की पहिले अभ्यास कर, पहिले तुझं ग्रॅज्युएशन वगैरे पूर्ण कर आणि मग तुला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर कर. त्याच्या बरोबरीने बरोबर. करायच्या असतील तरी पहिले अभ्यासावर जास्त लक्ष पाहिजे. तर ह्या गोष्टी मला असं वाटतं की बरोबर. लोकांनाही नक्कीच घरून मला कधी कोणी अडवलं नाही त्या गोष्टी करण्यापासून. पण मला असं बरोबर. वाटतं ही जी मेंटॅलिटी आहे पालकांची सुद्धा की मला असं वाटतं थोडी ती बदलायला हवी. कारण नक्कीच आपण बदलायला पाहिजे. तू आहेस किंवा मोठमोठे आर्टिस्ट सुचेताताई आहेत किंवा आणखीन मोठमोठे जे कलाकार आहेत त्यांच्याकडे बघून की त्यांच्याही घरी असं झालंच असेल की पण तरी त्यांचं एवढं नक्कीच नाव आहे. नक्कीच. नुसतंच नाव नाही तर या सगळ्याचा सगळ्यामधून ते नक्कीच याच्यातून ते गेलेत आणि पुढे गेले. सो बरोबर. असं न करता की एखाद्या मुलीला खरंच आवड आहे त्या क्षेत्रात करायची तर तिला हमखास जाऊ द्यावं. आणि फार अश्विनी कुलकर्णी यांचा एक प्रश्न आहे की इज देअर एनी हार्म लर्निंग इट ऍट अन एज ऑफ 40+?
नो, नॉट ॲट ऑल. अश्विनी कुलकर्णी माझी खूप छान मैत्रीण आहे आणि तिने आता सुरू केलंय, पण मी तिला सांगेन की अजिबात हार्म नाहीये. आणि तुम्ही अजून इतक्या छान डेव्हलप होता एकतर म्हणजे असं बघायला गेलं तर 40 नंतर तशी बॉदरेशन्स कमी असतात, त्यामुळे तुम्ही अजून तुमची पर्सनॅलिटी इतकी छान डेव्हलप होते आणि काहीच हार्म नाही. फक्त आता बाकी जे वयामुळे तुम्ही थोडी काळजी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. माझ्याकडे तर ऑलमोस्ट 55+ पण बायका जॉईन होतात. फक्त मी त्यांना सांगते वाव. काळजी घ्या तुम्ही. कुठे तुम्हाला असं वाटलं की नाही बाबा ही मुवमेंट आपल्याला योग्य नाही, तर नक्कीच तो आपण बदल करू शकतो त्या सगळ्या गोष्टींमध्ये. त्यामुळे अजिबातच मला वाटत नाही की काही हार्म आहे. ती म्हणते की हो, बाकीचे पण विचार नाही, मी तेच म्हंटल माझ्याकडे खूप आता छान मोठ्या वयाच्या बायका आहेत, 40शी पुढच्या बायका आहेत आणि त्या खूप छान एन्जॉय करतात हे सगळं जे आहे ते. म्हणजे आज खूपच जास्त नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे कदाचित पुन्हा पुन्हा कॉल डिस्कनेक्ट होतोय ताईचा. मी पुन्हा एकदा प्रयत्न करते तुला कनेक्ट करण्याचा. एक 2 मिनिटं आपण ताईची वाट बघूया.
ताई आलेली आहे पुन्हा एकदा. एकच मिनिटात ताई पुन्हा कनेक्ट होईल. हाय. आज खूपच नेटवर्कचा इश्यू होतो असं वाटतंय. खूपच प्रॉब्लेम येतोय. हो हो, खूपच नक्कीच. प्रॉब्लेम येतोय. मला असं वाटतं ऐक, अजून कोणाला काही प्रश्न असतील तरी तुम्ही विचारले तरी काही हरकत नाही. एक दोन मिनिटं आम्ही देतो. तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. कारण मी अगदीच कोणाला प्रश्न असेल तर पुढच्या येणाऱ्या भागाकडे वळायला मला आवडेल आणि मी खूप एक्साइटेड आहे की ताई परत एकदा परफॉर्म करणार आहे आणि मला तिचं परफॉर्मन्स बघायला प्रचंड आवडतात. मला तुला थँक्यू म्हणायचं आहे मानसी, तुझ्या संस्था आज खूपच काहीतरी इंटरनेटचा इश्यू झालाय. पुन्हा पुन्हा डिस्कनेक्ट होतोय पण आपण पुन्हा एकदा ताईला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करूया. ताई आली आहे लगेचच आपल्याशी कनेक्ट सुद्धा होईल. आज खरंच काही टेक्निकल इश्यू आहेत ते आमच्या हातात नाहीये. तो पुन्हा पुन्हा डिस्कनेक्ट होतोय आणि
अगदी कलेच्या अगदी प्रेमापोटी आम्ही पुन्हा पुन्हा त्याला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. ताई मला असं वाटतं आपण पुन्हा एकदा डिस्कनेक्ट झाला आणि मी पुन्हा एकदा प्रयत्न करतेय ताईला कनेक्ट करण्याचा. मला असं वाटतं आज खूपच जास्त प्रॉब्लेम येत आहेत इंटरनेटचे. आणि मला ताईला कदाचित जॉईनही होता येत नाहीये पुन्हा एकदा. तर मी असं सांगेन की आपण उर्वरित भाग किंवा आणखीनही खूप जास्तीच्या गप्पा आपण उद्या कंटिन्यू करूया. आणि उद्या आपण पुन्हा एकदा पल्लवीताईशी गप्पा मारायला इथेच भेटूया. लवकरच मी वेळ तुम्हाला फेसबुकच्या माध्यमातून कळवेन. आणि उद्या पुन्हा एकदा नव्याने पल्लवीताईशी गप्पा मारायला इकडे सगळ्यांनी उपस्थित राहावं अशी मी सगळ्यांना विनंती करते. धन्यवाद.